मित्रांनो, त्र्यंबक मधील नवीन मंदिर तुम्ही पाहिलंय का हो? सकाळी लवकर उठलो आणि अंधारातच मोहिताने मी त्र्यंबकला निघालो. तसे रस्त्यात एकदम भारी वातावरण लागलं पुढे जाऊन, पण मग जाम थंडी वाजत होती हो. पुढे जाऊन आपल्याला हितेश आणि कृष्ण पण जॉईन झाले. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि पाहत होतं काय भाऊ फुल शूटिंग काढायचे, फोटो काढायचे काम चालू होते. मग आपण पण फोटो व्हिडिओ काढून घेतले, निघालो रिटर्नला. रस्त्यात येताना आपल्याला नेमकं हे मंदिर दिसलं. म्हटलं मग आता जर जावंच लागतं काय इथं. तसं मंदिर खूप सुंदर दिसत होतं, पण समजतच नव्हतं कसलं मंदिर आहे काय. मध्ये गेलो बघतो तर काय राधाकृष्णाचं मंदिर. तसं मंदिर आतून पण छान होतं बरं का. आणि नुसतं राधाकृष्णच नाही, इथं शिव पार्वती आणि तसेच छोटे मोठे अजून बरेच सारे मंदिर होते. आणि बाहेर दरवेळेस सारखेच मस्त फोटो वगैरे काढत बसले होते. दर्शन वगैरे घेऊन निघालो आणि रस्त्यात तर काय योगायोग, आम्हाला श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बघायला भेटली. घोडे, झेंडे, पालखी रथ अशा बऱ्याच गोष्टी पाहायला भेटल्या. वारकरी पण मोठ्या संख्येने पालखीमध्ये उपस्थित झालेले होते. मग निघालो आम्ही कॉलेजला. नंतर त्यात मोहित दरवेळेस सारखाच लेट करत होता आवरायला. म्हटलं तुझं तर आता रोजचं झालंय, काय बोलणार तुला. आणि इथं एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने गेम खेळायचे काम चालू होते. म्हटलं एवढ्या कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला तर लय पुढे झालं पोरांनो तुम्ही. आणि फॅन खाली जेवायला भेटावं म्हणून जरा वेगळीच व्यवस्था केली आम्ही टेबलची. परत निघालो बघतो तर काय काकांनी इर्टिगाची डायरेक्ट मालगाडी करून टाकली होती. पाहून म्हटलं बापरे, काय काय लोक आहे भाऊ, अवघड आहे. मग गेलो आम्ही नवशा गणपतीच्या दर्शनाला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इकडे आपल्याला अष्टविनायकच्या 8 गणपतींचं पण दर्शन होऊन गेलं. बऱ्याच दिवसांपासून बघतो, पण इथं या मंदिरामध्ये एवढ्या घंटा का बरं बांधलेल्या याचं कारण काही समजलं नाही मला. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा.